तर आज आपण बनवणार आहोत मेथी थेपला किंवा मेथी पराठा। तर इथे 1 कप मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे व त्याला बारीक चिरून घेतले आहे। 1 कप मेथीसाठी इथे 2 कप गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत। तिथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये सुके जिन्नस, हळद, लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, जिरे, चवीनुसार मीठ, व तीळ इथे मी जास्त घेतलेलं आहे कारण भाजते वेळेस त्याचा खमंग असा सुवास येतो आणि खायलाही छान लागतं। तर आता हे सुके जिन्नस आपल्याला छानपैकी असं मिक्स करायचं आहे, कोरडंच मिक्स करायचं आहे। ते आता हे मी सगळं मिक्स करून घेतलेले आहे। आता ह्यात आपण तेल घालूया। दही घालायच्या अगोदर आपल्याला तेल घालायचं आहे। 2 ते 3 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे। आता ह्याला एकजीव करून घेऊया। आता इथं 1 कप दही मी घेतलेलं आहे। परत ह्याला चांगलं असं एकजीव करून घेऊया। आता इथे थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला घट्टसर मळायचं आहे। सो इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्टसर। ह्याला 15 मिनटं किंवा अर्धा तास किंवा शक्यतो रात्री मळून ह्याला आपण सकाळी वापरू शकतो। आपल्याला ह्याला वरून परत तेल लावायचं आहे। ते इथे 15 मिनटं झालेले आहेत। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। ते इथे गोळे तयार केलेले आहेत। आता आपण थेपला लाटून घेऊया। त्याला जाडसर नाही तर पातळ असं लाटायचं आहे, जसं फुलके आपण बनवतो तसे। तुम्ही बघू शकता इथे पातळ असं मी लाटून घेतलेलं आहे। सोबतच तवा इथे मी गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम असला की थेपला आपल्याला त्यावर टाकायचा आहे। इथे फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे। एक बाजू झाल्यावर दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि चांगला याला भाजू द्यायचं आहे। आता याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला भाजल्यानंतर। तुपाचं प्रमाण थोडासा जास्त असतो, त्यामुळे खरपूस अशी चव येते। तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। ते सगळीकडे आपल्याला असं तूप पसरवून घ्यायचं आहे। तूप लावून झाल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूलाही तूप लावायचं आहे। तूप लावते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। स्लो गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी दुसऱ्या बाजूने तूप लावलं आहे। तर असं एक एक करून मी सगळे थेपले लाटून व भाजून घेतलेले आहे। तुम्ही याला केचप किंवा दहीसोबत खाऊ शकता। याचं पीठ तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवूनही वापरू शकता।
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही हे बनवून मुलांना देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. टेक केअर.